एवढंच ना? यार साहेबाची कटकट सकाळ सकाळ नाही ते उद्योग लावतात साहेब. सुधाकर काय झालं? कसलं टेन्शन घेतलंय तेवढं? काल रात्री मी पोलीस स्टेशन मध्ये नव्हतो तरी साहेबांनी मला झापलं. मी नव्हतो तर मग कोण होतं? साहेब येऊ का? अय कुठं कोण आहेस तू? अहो लॅपटॉप रिपेअर करा आलोय की. तुम्हीच बोलावलं होतं ना? अरे राऊत मी त्याला बोलवलं होतं. थांब लॅपटॉप देतो. लॅपटॉप लॅपटॉप गेला कुठे? राऊत बोल की. अरे त्या मिसिंग केसच्या बाईचा लॅपटॉप तिथं नाही. कुठे गेला? अरे असेल की तिथं नीट बघ की सुधाकर. अरे नीट तू बघ. अरे खरंच की नाही तर? राऊत काल पोलीस स्टेशन मध्ये खरंच चोर आला नसेल ना? तू काल रात्री कपाटाजवळ कोणाला बघितलं का? नाही. नाही काय तूच काल झोपा काढत होता. अमोल काल रात्री कपाटाजवळ कोणाला बघितलं का तू? नाही. अरे कपाटातून लॅपटॉप गायब आहे. लॅपटॉप कुठे गेला? तूच ठेवलेलास की. एक काम कर तू जरा बाहेर जाऊन शोध लॅपटॉप कुठे दिसतोय का बघ. राऊत तू तिकडे बघ. राऊत सापडलं का? नाही रे. काय चाललंय? जैन साहेब काय गडबड सुरू आहे? ते अरे बघता काय असं भूत बघितल्यासारखं? बोला काहीतरी. नाही ते आणि याचं काय? साहेब ह्यांनीच बोलावलं होतं. अहो ते लॅपटॉप रिपेअर करायला होतो पण मागापासून वाटते ती सापडना. हरवलाय म्हणतात की. काय बोलतोय? अहो साहेब खरं बोलतोय तो. साहेब आपल्याकडे ती मकरंद देसाईची मिसिंग केस आली होती ना त्याच्या चौकशीमध्ये जो जप्त केलेला लॅपटॉप होता तो गायब आहे. अरे हरवला की परस्पर घरी घेऊन गेला? अहो असं काय बोलताय साहेब? आम्ही असं कशाला करू साहेब? तुम्ही काल ज्याला बघितलं होतं ना तोच पोलिसाचे कपडे घालून पोलीस स्टेशन मध्ये आला असेल. त्यानेच लॅपटॉप चोरला असेल. सुधाकर काय बोलतोय तुला तरी कळतंय का? म्हणजे चोर आला आणि आपल्या नजरेसमोरून सामान चोरून घेऊन गेला. ही बातमी जर गावात पसरली ना तर आपली किती बदनामी होईल कळतं का तुला? काय मंगू मग जिथे काय डाउनलोडिंग ती दारू पिऊन पडलेला गडी गावला का रे? तो आहे नाही ना का पण तिची बायको दिसली मला 2-3दा. टेन्शन मध्ये काहीतरी घाबरल्यावानी दिसली. तो गडी लय डेंजर दिसत होता बरं का. तो मला वाटतं 100% काहीतरी कांड करून पळून गेला असणार बघ. होय की. अरे म्हणजे बघा आपण दोघांनी त्याला हॉस्पिटलमध्ये एवढं ऍडमिट केलं आणि तिथून पळूनच गेलं ती. आणि त्याची बायको मला घरात बी घेतलं नाही. साधं चहा पाणी विचारलं नाही तर. ए किती वर्ष तीच बोलणार आहे रे? चहा पाहिजे. पाणी 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 पाणी. अगं हा बोल आता. तुम्हाला बातमी कळाली का? लॅपटॉप चोरीला गेला. अयो आता काय करायचं? कोणी चोरला? कसा चोरला? कुठून चोरला? अरे अशा दिवसा ढवळ्या चोऱ्या व्हायला लागल्या तर कसं व्हायचं रे? अरे कुणाचं टेन्शन घेऊ मी? हा अरे कायला काही. ए यार मग कशाला घेतो टेन्शन? कुणी सांगितलं तुला टेन्शन घ्यायला? अरे झुंजार कुणाचा गेला लॅपटॉप चोरीला? अरे पोलीस स्टेशन मधनं चोरीला गेलाय बाबा. मी माझ्या जीवाची बाजी लावून बातमी हुडकून आणली. अमिताभ कॅमेरा चालू कर. हिथच ह्याच्या ग्राउंड रिपोर्ट करून टाकू. एक मिनिट अँगल भेटत नाही. शिदा काय करतोय? अँगल भेटतोय आता. नमस्कार मी तुमचा लाडका पत्रकार झुंजार. मी आज तुमच्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज घेऊन आलोय. कुर्ली पोलीस स्टेशन मधून झाला लॅपटॉप चोरी. त्याबद्दल गावातल्या सजग सुशील सुजान आणि समजूतदार लोकांना काय वाटतं आपण विचारूया. बोला बोला. चुकीचं आहे ना हे? आज लॅपटॉप चोरीला गेलाय
उद्या आमच्या वाळात घातलेल्या चट्या चोरीला जातात. चट्या चोरीला गेल्यावर ह्याला जबाबदार कोण आहे? आमच्या चट्या गेल्यावर काय करायचं ते सांगा आम्हाला. आणि हे अशी जर चोरी व्हायला लागली गावात तर हे गावातलं पोलीस स्टेशनच नाही तर हे पूर्ण गावच असुरक्षित आहे असं लोक म्हणतील. आणि मग आमच्या गावातल्या लोकांना लोक पोरी देतील का? पोलिसांना काय कळतं का? आणि जर पुढे जाऊन आमची लग्न झाली नाहीत तर याला जबाबदार कोण? सटकलाय काय तू? अरे कुठून कुठं पोहोचला? अरे नेमकं काय झालंय? चोरी झाली, चोरी पोलीस स्टेशन मध्ये. पोलिसांच्या ढेंगा खाल्ला लॅपटॉप नेलाय. अगर एक बार वो नकली गोपाल भाग गया ना तो मैं तुम्हारे असली गोपाल कभी पता नहीं चल पाएगा. इसीलिए तो परेशान हूँ मैं, कैसे रखूं नजर. वो नकली गोपाल बहुत ही होशियारी से काम कर रहा है. अपनी अगली चाल के बारे में किसी को भनक भी नहीं लगने दे रहा है. तो तुम उस औरत को पकड़ो, इसमें वही तुम्हारी मदद करेगी. वो मदद कैसे करेगी? वो खुद नकली गोपाल के पीछे पागल है. इसी चीज का तो तुमको फायदा उठाना होगा. पहले तुमको उसका दिल जीतना होगा. तो तुम उसकी सहेली हो, वो उसका दुख तुम्हारे साथ शेयर कर सकती है. इस बात का उसको एहसास दिलाना होगा. कैसे दिलाऊं मैं एहसास? तुम समझ नहीं पा रहे हो. उसको मुझ पे शक हो रहा है. उल्टा वो मुझसे दूर जाने के बहाने ढूंढती रहती है. फिर ये तुम्हारे लिए अच्छी बात नहीं है गंगा. कुछ भी हो जाए तुम्हें उनसे नजदीकियां बढ़ानी होगी. भरोसा जीतना पड़ेगा. ऊपर जरा भी शक ना हो, इस तरीके से ये खेल खेलना पड़ेगा. उस नकली गोपाल से आगे रह के सोचना पड़ेगा. तभी तुम्हें उसकी अगली चाल का अंदाजा लगेगा और तुम्हारा दोस्त असली गोपाल का पता चल सकेगा. तुम समझ रही हो ना मैं क्या कह रहा हूँ? हाँ, समझ रही हूँ मैं.